नमस्कार मित्रांनो, आज आहे डे 1 आणि चॅलेंज घेतलेला आहे आणि USD 250K USD. मी ट्रेड घेतला आहे USD USDमध्ये 15 मिनिट टाईम फ्रेममध्ये. हे लावला आहे 100.2 TP 200. पोझिशन चालू आहे आणि 1:2 इथे होत आहे. 200 पॉईंट 300चा TP घेऊ शकतो आपण. ट्राय करणार आणि ट्रेड मध्ये बघू शकता तुम्ही की USD मध्ये काय सेटअप आहे. ही पोझिशन चालू आहे आणि हा 300चा TP आणि हा खाली जो स्ट्रक्चर दिला आहे ही कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्म झाला तिथे. त्यानंतर हा TP1 आणि हा TP2 अशी पोझिशन आहे. मार्केट असा येतो आणि जातो. त्यानंतर एक सपोर्ट इथे घेतला, नंतर हा एक सपोर्ट घेतला. ट्रेंड लाईनला फॉलो करत आहे मार्केट. डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट होऊन नंतर ट्रेंड लाईन ब्रेकआउट आणि रिटेस्ट मार्केट TP हिट होऊ शकतो. पार्ट पाथ एक तर असा येणार, नाहीतर मार्केट असं उपरवरती जाणार. ट्रेंड लाईन ब्रेकआउट सेटअप आहे. मार्केट एक तर तिथनं खाली पण येऊ शकतो. आपल्याला नाही माहीत काय होऊ शकतं. 1:1 आलेलं आहे. 1:2 ट्राय करू आपण, बघूया काय होतं. आणि तुम्ही बघू शकता हा असा सेटअप आहे. ही ट्रेंड लाईनला सपोर्ट घेऊन जेव्हा ब्रेकआउट होईल तिथे अजून क्वांटिटी आपण ॲड करू. हा डब्ल्यू पॅटर्न, त्यानंतर रिट्रेसमेंट. वन आला ब्रेक येऊन टाकू शकतो, परंतु आपण एक TP1 नाहीतर या TP2 1:2 रेशो येऊ शकतो. अभी ऐसे लगाया नहीं तो 1:2 नहीं तो 1:2, बट ब्रेकआउट रिट्रेसमेंट करने के बाद ही हम ट्रेड लेंगे. गया तो ऐसे, नहीं तो ब्रेकआउट ब्रेक इवन डाल रहा हूँ. TP नहीं तो SL. यही मेरी सेटअप सिस्टम है. बघूया आता ट्रेंड लाईनला सपोर्ट घेत आहे आणि फिब नंतर इथं रिट्रेसमेंट होऊ शकतो. फिब लेवलला मार्केट रिट्रेसमेंट करतो. हा माझा प्रॉफिट सेटअप आहे. असं जाऊन इथे रिट्रेसमेंट करून जाऊ शकतो. आय थिंक बघूया. इथे जर रिट्रेसमेंट झाला ट्रेंड लाईनला तर आपण अजून एक एंट्री ॲड करू. गोल्डन झोनला रिट्रेसमेंट. ओके, फिबचा रिट्रेसमेंट झालेलं इथे. गोल्डन झोन म्हणून मार्केट गेल्यावरती गोल्डन झोनलाच मार्केट सपोर्ट घेतो, फुल बॅक घेतो या प्रकारे. आता नेक्स्ट सपोर्ट तिथे आहे. बघूया तिथे कॅन्डल फॉर्म झाले, कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्म झालं तेव्हा आपण एंट्री घेऊ. फोर आवरमध्ये तुम्ही बघू शकता इथे असं सपोर्ट आहे. ऑर्डर ब्लॉक तिथे टॅप झाला आणि असं स्ट्रक्चर मार्केट बुलिश होण्याची शक्यता आहे. या 1:2
जो ASL आहे त्याचा 1:2 इथे आहे. हा जो ग्रीन आहे तो आपला 1:2 आणि हा जो ASL आहे तो ASL 1:1 1:2 रिक्स रिवॉर्ड रेशो. आता ब्रेक इव्हन पण टाकू शकतो आपण. ब्रेक इव्हन टाकला मी. बघू आता प्रॉफिट होईल नाही तर ASL होईल. आज ब्रेकआउट झाल्यामुळे त्यांनी फुलबॅक दिले, त्यामुळे मी ट्रेंड लाईन ब्रेकआउट नंतर एक फुलबॅक दिल्यानंतर मार्केट चाललं होतं, त्यामुळे मी तिथे एंट्री ॲड करत आहे. 0.3 अजून एक लॉट बाय केला मी. अशा प्रकारे 2 एंट्री मी ॲड केलेले आहेत. अशा प्रकारे आजचा दिवस क्लोज करणार आहे मी. आणि ज्यानंतर मी ऑर्डर बाय केलं त्यामध्ये असं लेट झालेलं आहे. आणि जी पहिली ऑर्डर चालू होती त्यामध्ये TP8 होऊन मी क्लोज केली ऑर्डर.